आज तुम्हाला सांगतो की आमच्या खानदेशी रिजनमध्ये लग्न कसं केलं जातं। सर्वात पहिले तर माझ्या आत्याच्या पोराचं लग्न होतं। 2 दिवस पहिलेच मी लग्न घरी गेला होता। आता सर्वात पहिले कार्यक्रमाची सुरुवात झाली होती आमच्या विहिरीपासून। तिथं सर्वांना पाणी घ्यायला जावं लागतं घागरीमध्ये। विहिरीची पूजा वगैरे केली जाते, सर्वांची पूजा पण होते आणि संध्याकाळच्या वेळेस मस्त कानबाई मातेचा कार्यक्रम असतो। कानबाई मातेचा कार्यक्रम झाला की सर्वांना मस्त पुरणपोळीचं जेवण वगैरे असतं। जेवण पोटभर करून पण भूक लागली तर मध्ये चिवडा पण केलेला असतो खाण्यासाठी। आणि संध्याकाळच्या वेळेस मस्त झिंगे पावरे, चार पावरे, सर्व पावऱ्या वाजवल्या जातात, आयराणी गाणे पण वाजवले जातात। एकदम जबरदस्त डान्स केला जातो। सर्व हळदीच्या दिवशी पूर्ण गावभर वीर वगैरे नाचवले जातात। पूर्ण गावभर वीर फिरतात, नाचतात वगैरे, त्यांची आरती पण केली जाते। हे सर्व झाल्यावर नंतर गाडा बैल मस्त सजून दजून येतं, त्याच्यामध्ये मांडव पण आणला जातो आणि जे लग्नघर असतं त्याच्यावर मस्त मांडव वगैरे टाकला जातो। ते झाल्यावर पूर्ण गावभराचे देव वगैरे असतात, देव पण नाचवले जातात आणि संध्याकाळच्या वेळेस मस्त हळद लावली जाते। आणि सर्वात जास्त मज्जा तर या कार्यक्रमाला येते, कारण की नवरदेवाचे मस्त डोळे वगैरे झाकून घेतात। नवरदेवाला मस्त एक एक जण येतं, त्याचं नाव घ्यायला लावतात। नवरदेव तर पुरे हिरोईनचेच नाव घेतले भाऊ। त्याच्यानंतरचा कार्यक्रम होतो आया फुकतीन बाया फुकतीन फुकतीन मामा मावश्या, त्याच्यानंतर तेलन वगैरे पाडलं जातं। हे सर्व कार्यक्रम होऊन पण मोकळे झालो मग आम्ही। आता आमचं नाचायचंच काम असतं, लाव रे गाणे, हे लाव ते लाव, नुसतं नाचा भाऊ, नुसतं राडा करा डायरेक्ट। हळदीच्या दिवशी पुरा 2 वाजेपर्यंत नाचतो भाऊ। त्याच्यानंतर लग्नाच्या दिवशी आरामात उठतो, त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून छत्रपती शिवाजी महाराजांची आरती वगैरे केली जाते लग्नाच्या दिवशी। आपण जितक्या दिवसापासून जी वाट पाहत होतो ते फायनली या दिवशी येऊनच जातं।